अमरावती तालुक्यातील धानोरा काकोटे गावात शेकडो शेतकऱ्यांनी आज जोरदार आंदोलन केले। गावाच्या मुख्य रस्त्यापासून रिन्यूसेंट प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीपर्यंत चालू असलेल्या रोडाच्या कामामुळे शेतकऱ्यांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की कंपनीने त्यांचा विश्वास न घेतल्याने या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत व कंपनी विरोधात तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले। आंदोलनात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत कंपनी आणि ग्रामपंचायत विरोधात आपला निषेध व्यक्त केला आहे। उपोषणाला बसलेला आहे। आज दिनांक 23 आहे, काल 22 होती। आज त्याला 24 तास होऊन गेलेले आहे, तरी प्रशासनाला जाग आलेला नाहीये। आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने, त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे, ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी। आणि कंपनीने जे काही बिना परवानगी अतिक्रमण केलेले आहे व बिना परवानगी इलेक्ट्रिकचे पोल या तलावामध्ये टाकलेले आहे, ते सुद्धा हटवण्यात यावे। आणि हे सर्व करून सुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन 24 तास होऊन सुद्धा आलेलं नाहीये। कोणत्याही कंपनीचा व्यक्ती सुद्धा आलेला नाहीये आमच्याकडे, साधं ग्रामपंचायतचे सुद्धा आलेले नाही आहे। ते आज दिनांक म्हणजे 1 घंट्यापूर्वी येऊन गेले, फक्त काहीच नाही, आले आणि बसले आणि चालले गेले। याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाहीये। तसंच या प्रशासनाने सुद्धा आमच्यापर्यंत कोणतीही व्यक्ती आलेली नाही, विचारणा केली नाही, काय मागण्या हे सुद्धा विचारणा केली नाही। हे जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे। आणि एकच आहे, हे जे कंपनीनं इथं अतिक्रमण केलं आहे या तलावामध्ये, हे तलावांनी जे न एनओसी घेता, न विचारता, न काही करता त्यानं पोल इथं अतिक्रमण केलं, ते हटवण्यात यावं। आणि शेतकऱ्याचे जे आमचे रोडनं ज्यानं जे पुलं बांधले, आम्ही म्हणू का मोठे पुलं बांधा, त्यानं ते पायल्या टाकून फक्त तात्पुरते काम केले। आमच्या शेतीचे नुकसान भरपूर झालं आहे। इथं अशी जमीन वाहून गेली का आम्हाला असं 4-5 वर्ष माती तिथं अशी म्हणजे पिकणार नाही। ह्या इथपर्यंत असं झालं का त्याला सांगून सवरून त्याला पत्र व्यवहार हे ते त्याला बोलून सगळं त्याने आमचं कोणताही दखल हे घेतला नाही। आणि ग्रामपंचायतीतले जबाब विचारायला गेलो, या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारले, तर ग्रामसभातले जे आपले सदस्य, सरपंच, उपसरपंच हे आम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही। गुन्हे दाखल केलेले आहे ते जर आम्हाला मागे घेण्यात यावे आणि जे काही या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे ते सुद्धा भरपाई मिळण्यात यावी। आणि या स्थानिक रेणू पॉवर सन कंपनीने जे अतिक्रमण केलेले आहे आणि या तलावामध्ये पूर्णतः काही खाली मुरुम किंवा काही टाकता इलेक्ट्रिक पोल लावलेले आहे, ते सुद्धा काढण्यात यावे।